हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. वर्ष झालं मी तुमचा हे ऐकते, अनुभव ऐकते. अच्छा. एक वर्ष झालं बघा. हां, हां, अ, हां. उद्या हे गुरुपौर्णिमा आहे म्हणून लाडू करत बसले होते. अरे बापरे! हो का? आज बऱ्याच दिवसांनी 2 खुशखबरी भेटल्यात बघा मला. खूप वाह! दिवस खूप दिवसांनी भगत ताईचा फोन लागत नव्हता. मगाशी 15 मिनिट भगत ताई बोलल्या मला. वाह! काय बघा ना, कमाल. योग म्हणजे कसं महाराजांची इच्छा बनल्याने. खरंच, खरंच, खरंच. आणि मगाशी फोन तुमचा आलता, पण माझा भाऊ मुंबईचा बोलत होता. केम अच्छा. हॉस्पिटलला आहे, एसीजी टेक्निशियन. अरे आणि वाह! आणि तो बोलत होता, त्याच्यामुळे मग मी त्याला थांबवलं आणि पुन्हा तुम्हाला आता दुसरं कोणाचा आला असेल. हो, 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 हो. बरोबर. सगळे हं. अनुभव ऐकते. पण खूप छान वाटतं अनुभव ऐकल्यानंतर. मग खरंय, खरंय. त्या अनुभवाने आपल्याला अर्ध दुःख आपलं जातं निघून. मी स्वयंपाक करत करत ना, मला स्वयंपाक केलेलाच कळत नाही बघा. हो ना? सगळ्या म्हणजे माझं ठरलेलंच असतंय ते. हां. स्वयंपाक करत करत म्हणजे असं बसून दुसरं काम करताना व्यवस्थित ऐकू येत नाही ना. बरोबर. स्वयंपाक करताना व्यवस्थित ऐकते, सगळे सगळे अनुभव ऐकते मी. शांतपणे ऐकता येतं. अगदी हा. बरोबर आहे. आणि मला महाराजांच्या कृपेने मुलगी झाल्यानंतर, मुलीच्या नंतर 10 वर्षांनी मुलगा झालाय समर्थ. बापरे, बापरे! समर्थ नाव ठेवलंय? समर्थ झालं. किती छान. आणि खूप महाराजांनी मोठमोठाले अनुभव दिलेले इथं. पण मी नुसतं ऐकतच राहत होते. हां, हां. पण अशी इच्छा झाली ना, की नुसतं ऐकायचं. दररोजचं वेगवेगळा वेगळा. 2-4 दिवसांनी उगाच म्हणलं आपण पण फोन करा. पहिल्याने लावला आज तुम्हाला फोन आणि पहिल्याने तुम्ही उचललात बघा. अरे वाह! योग बघा ना कसे आले योग तर. कशाने आज भगतताईशी पण झालं बोलणं हो, तुमचं. बघा ना. पहिल्यानेच बोलले म्हणजे असं तुम्हाला किती लावला आणि सुंदर. पहिल्याने लागला पण फोन. किती सांगू छान का वाटलं. अनुभव मग? खूप सांगा, अनुभव सांगा. आहेत सांगा ना ताई, महाराजांचे. सांगा ना ताई. भरपूर महाराजांचे अनुभव आहेत. हां. कोरोनाच्या काळामध्ये ना माझा मुलगा 7वीला असेल बघा तेव्हा, आणि अच्छा. मुलगी फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला. अच्छा. तर मग ते दोघं पण घरीच बसलेले होते. हां, आणि मी हां. पण सेवेकरीच आहे. मुलगाच म्हणजे झालाय 10-20-15 वर्षांनी सेवा चालू आहे म्हणा ना. हां, हां, जास्त हां. नाही, 3 आध्या 11 माळी आणि आरतीला जाणं एवढंच जास्त होत नाही. हां, हां, हां. आणि मग ते एक मोकळा वेळ होता म्हणून मी काय करायचे, शाळा नव्हती मुलांना. हां. लहान असताना मुलं ऐकतात पण आईनं सांगितलेलं सगळं. बरोबर, बरोबर. खरंय. आणि मग त्यांना सारखं म्हणजे त्याला गुरुचरित्र लावायचं. दररोज म्हणजे एक एक पोथी असं बंदच नव्हतं त्या काळात. हां, 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 हां. पूर्ण सेवा झाली. मग एकदा काय झालं, असं दोघांना पण गुरुचरित्र वाचाय बसवलं. हां. दोन्ही बाजूनं 2 चौरंग म्हणजे टाकून दोघांना पण बसवलं. अच्छा. आणि गुरुचरित्र वाचायला दोघं, मुलाला आणि मुलीला. हां, हां, तर हां. मग सुरू झालं ते. आणि मी म्हणजे हेच केलं नाही, की गुरुचरित्राची समाप्ती असं बघितलंच नाही, की कधी समाप्ती येणार आहे म्हणून अच्छा. हां, कालनिर्णयावर. हां. आणि त्याची समाप्ती अशी आली, की गुरुवारीच आली समाप्ती. हां. आणि त्या दिवशी वटपौर्णिमा होती. अरे बापरे! हां. अरे बापरे! झालं. पण इतकं हे झालं, तिच्या पप्पाची ड्युटी 8ला डब्बा करायचा. अरे. आणि योगायोग असा झाला, की हे बसले 2-3 दिवस झालं, की हिला मुलीला लस देण्यात आली. तिची डेट होती, ते कोरोनाची लस दिली आदल्या दिवशी बघा. आणि उद्या अय्या! समाप्ती गुरुवारी. हां, हां, हां. आणि मग तिने घेऊन आली तेव्हा काही नाही. जी रात्री ताप सुरू झाली तिला, म्हणजे तिला उठता पण येईना गेलं. अगो बाई! हां. इतकं खूप जास्त झालं तिला. अरे, अरे, आणि अरे! मग मुलगा तर लहान आणि ते नैवेद्य कसे असते, तर तिकडचे 2 इकडचे 2 मधले 2 3 नैवेद्य 7 नैवेद्य करायचे. अरे बापरे! हां. म्हणजे कुलदैवत आणि महाराज हं. आणि गुरुचरित्राचे 2-2 नैवेद्य, दोन्ही ह्याचे हो, 7 हो. नैवेद्य. हो. आणि मग मला विचार केला, पाहिलं तर काय बाई आता काय करू म्हणलं, मला काहीच समजेना. हां. म्हणजे त्यांचा डब्बा कसा करू, म्हणजे पूजा, आरती कशी करू. सगळं आणि झालं. काहीच पुरणाचा नैवेद्य दुपारी 10:30लाच नैवेद्य असतंय ना ते ह्याचा बरोबर. हो, गुरुचरित्राचा. हो. आणि पुरणाचा नैवेद्य, त्यांचा डब्बा देणं. जरी मी 4 पासून बी उठले तर एवढा स्वयंपाक कसा होईल, ते शक्य अगोदर नाही. नैवेद्याचा बरोबर. करून नंतर कसा करू म्हणायले. बाई मी विचार करायले. हिला अय्या! उठवायले तर तिला डोळा उघडेना तापीनं मुलीला. अरे, आणि अरे! मला अशी झोप येईना, कामाचा लोड झाला. टेन्शन नाही. 11
हा टेन्शन मी. आणि मुलीला म्हणते बाई मी आता काय करू उद्या, काय करू उद्या, पौर्णिमेचं तर जावंच लागतंय, वडाचं तर करावंच लागतंय, डब्बा बरोबर. त्यांना द्यावाच लागतंय, पूजा खरंच. केल्याशिवाय नैवेद्य दाखवता येत नाही देवांना, बरोबर. आरती केल्याशिवाय म्हणजे मला काही सुधरणा गेलो, काय करू आता. मग तिला काय बसले बसले आणि मुलीला म्हणलं बाई आता मी एकटीच आहे, एवढं कसं करू, डब्बा पप्पांचा हे सगळं मला होत नाही म्हणलं. हां. आणि आता मी काय करणार थोडा वेळ विचार केला की म्हणलं काही नाही, आता महाराजांना ओळखू येतं एकटी आहे ही काय काय करेल म्हणून, बरोबर. हां. त्यांचंच लेकरं त्यांना समजून घेतील म्हणलं. बरोबर. आणि ती काय करते म्हणलं, खिचडी करते आणि गुलाबजाम करते. हां, 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 हां. म्हणजे महाराजांनी डोक्यात घातलं असत मी तशी. बरोबर. खरंय. तर तर आमची मुलगी म्हणते आई तसं का करायची म्हणे, तसं असतं का. म्हणजे आम्ही खूप करतो असं नैवेद्य म्हणलं, कोशिंबीर भाजी पोळी हां, असं हां. गोड काहीतरी, एक दोन भाज्या, बरोबर. असं खूप करतो असे. आणि म्हणजे पहिल्यानीच असं कसं करायचं म्हणते, ऐक चांगलं आहे का ते. हे अगं म्हणलं मला काही समजेना, माझं डोकं चलेना, रात्रीचा उद्याचा नैवेद्य म्हणजे आज विचार करायले मी बरोबर, तसा. बरोबर. हां. तर मग 11 11:30 वाजून गेले. आता झोप पण येईना किती मला, ते काय करू म्हणून. आणि अय्यो! तिला सारखं 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 मुलीला म्हणायले हं, की काही असू बाई, मी आता महाराजांना ओळखू येतंय, मला हं. काही होत नाही एवढं सगळं करणं, म्हणजे विस्कळीत होईल ना हो, एक जरी हो, कोणतं केलं हो. तर. त्यापेक्षा म्हणलं महाराजांना एवढ्या वेळेस म्हणजे केंद्रात पण मी 8 दिवसाला तेव्हा नैवेद्य नेत होते. 8 दिवसाला घ्यायचा. हां, महिन्यातून 4 नैवेद्य घ्यायचे. आता होईना पण काही. आणि मग आता काय करू, जातंयच की म्हणलं कसा का होईना नैवेद्य महाराजांना म्हणलं आपला. मग आता खिचडीच करते म्हणलं. ती हां. म्हणली काही कर बाई आई म्हणली. मला झोपच आली नाही. 1-1:30 वाजेपर्यंत पुन्हा झोप लागली. झोप हां, लागली तर झोपेमध्ये स्वप्नात पहाटे 5ला स्वप्न पडलंय. हां, स्वप्न पडले. आणि आमच्या दारात मला आता अंगाला शहारे यायलेत बघा. हां. आमचं दारात मध्ये दार वाजल्याने झालं बाहेरचं. अच्छा. आणि हॉलच्या पुढचं दार मध्ये हे मोकळी जागा. आणि हां. दार वाजल्याने झालं, मी दार उघडलं तर काय. तेव्हा एवढं असे दृष्टांत पण कळत नव्हते नाही, म्हणजे. नाही, नाही. हां. आता सगळं समजतं, तेव्हा कळत नव्हतं. बरोबर. आणि दार उघडलं तर म्हणते उंचच्या उंच माणूस उभा, म्हणजे महाराजच होते पण मला कळलं नाही, मला अशी कळलं नाही. भीती हां. भीती वाटली. म्हणजे त्यांचे एवढे बरोबर. उंचच्या हां, उंच, ते लंगोट घातलेल्या असे केस सगळं पूर्ण तेच उभे होते, महाराजच होते. हां. आणि बघायले. आणि बघत पर्यंत ते खाली बसलेत मटकन दारातच, हॉलच्या पुढेच बसलेत. आई आणि गं! पात्र दिसायले तिथं समोर. आणि बापरे! एवढा मोठा भात वाढलेला दिसायले, आणि महाराज नुसते भात म्हणजे एक आडे, ते आंध्रातले लोक कसे खातेत भात तसे. तसं. तशी ते पटापट घास खायलेत महाराज. आणि मी म्हणते बाई कोण असेल, हे आले असतील आपल्या दारात. आणि मी म्हणते अहो, अन दारात का बसलात, मध्ये या ना, मध्ये या ना. ते माझ्याकडे बघणं पण गेले. आई गं! मग खालीच मान ते खाण्यावरच त्यांचे म्हणजे हे, मला बघना पण गेले ते. अरे आणि पुन्हा बापरे! हो बघा ना. आणि पुन्हा मी म्हणते की आता बाई काय करावं म्हणलं. आणि हं, थोड्या वेळ हे केलं, म्हणलं बरं समर्थन तुम्हाला गुलाबजाम केले तर तुम्हाला वाढले पण नाहीत म्हणलं. हां. तर तिथं त्या पात्राजवळच एक द्रोण दिसायले, द्रोणावर मध्ये गुलाबजामुन वर एक द्रोण झाकलेलं. आणि मग हं. तुम्हाला वाढलं का नाही की बाई म्हणलं, वाकले आणि ते द्रोण उघडलं तर पुन्हा हो वाढले बाई म्हणलं, हे कसं का होईना असं म्हणून. हां. उभा राहायला, वाकून उभा राहायला गेले असं. हां, हां. उठायला गेले की हां. ते दोन्ही हाताने असे आणखी पण मला आठवतंय ते बोट लागलेले त्यांचे, दोन्ही या हाताने कुरवाळले तोंड माणूस. बघा. अशी नाही. दोन्ही हात धरले आणि हं. मला जाग आला. बघा. हां. बोट लागली माझ्या तो असे बरं. घालायला त्यांचे. बापरे! म्हणजे मग माझ्या डोक्यात आलं बाई, महाराज म्हणाले अगं काही कर, मी खायला तयार आहे. त्यांनी हां. ते टेन्शन घेऊ नको. जे करशील ते प्रेमाने कर. हा. काहीही नाही कर. पण त्यांनी 10ची आरती त्यांनी 5ला जेवून खाल्लं ना. बघा ना. 10 वाजायचे बाजूलाच राहिले. राहिले. मला ते दाखवून दिलं की अगं तू काही कर, मी खायला तयार आहे म्हणून, तू अगदी. एवढी का काळजीत आहे म्हणून. पण मला खरं. ते इतकं म्हणजे असे खूप खूप असे हे पडले, अनुभव आलेले आहेत महाराजांचे. किती म्हणजे छान मला आहे. मुलगाच प्रसाद आहे बघा. खरंच. आणि ह्यांचे अनुभव असते आपल्या सांगलीच्या साताऱ्याच्या ताईचे, ते तसे हां. किती तसे छोटे छोटे अनुभव, पण आता लक्षात येते ते की हां. आपल्याला पडत होते पण आपल्याला कळालं नाही. आता हं. एक 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 असं लक्षात येते ते अनुभव येऊन गेलेले. हां. खरंय, खरंय.
हा हे एकेकाचे असे अनुभव ऐकल्यावरच आपल्याला कळतं, की अरे हा आपल्याला पण स्वामींनी अनुभव दिलाय, आपल्याला कळलं नाही तेव्हा. आता कळायलं ते म्हणजे तेव्हा म्हणजे सेवा चालू होती पण दृष्टांत बी कळत नव्हतं वय पण असतंय ना आपल्या बरोबर, आपल्या बरोबर. ह्याच्यामध्ये तसं थोडं एज वाढलं की लक्षात येतं अरे गडे यांना येतं. झालं आपल्याला पण असंच झालं होतं म्हणून. हां. आणि हे मुलगा व्हायच्या अगोदर 7 वर्ष महाराज मला दररोज स्वप्न पडत होतं. आणि आमच्या माहेरच्या आसरा होते मला दररोज महाराज तिथं नेऊन सोडायचे हाताला धरून नेऊन सोडायचे. बघा. पण मी कसं मानत नव्हते म्हणजे मी म्हणायची महाराज हेच म्हणजे देव बाकी देवाला एवढं हे नाही उगी लोक हे हां. करतात वाटायचं. पण आता लक्षात येतंय की किती किती मोठमोठ्या गोष्टी महाराजांनी आपल्याला दिल्यात खरंच, पण खरं. आपल्याला कळत नाही. कळत नाही. पण खरं. मला इतका आनंद झालाय ना तुम्ही फोन उचललात म्हणून. किती मला पण आणि छान वाटलं आणि तुमचा जो आनंद आहे ना सांगतानाचा, तो हा, शब्दात नाही वर्णन करू शकत. इतकं सुंदर सांगताय तुम्ही. आणि ताई तुम्हाला एक सांग का तुमच्यामुळं खूप शेवकरी तयार होईल इथं खूप खूप बघा. आणि त्याच्यातला एक मी अनुभव हे केला बघा त्यांनी गुरुपुष्याम दत्तावरती ही सांगितली होती वातीचं हां, हां. वाती लावायच्या. मी तर करून बघितला त्याचं फळ पण भेटलंय मला. म्हणजे काय केलं तुम्ही? ते दिवा म्हणलं ना एक हे लावायची लक्ष्मीची सेवा करायची. व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त म्हणजे हां. मी सेवेकरीच आहे म्हणा हां. 10-15 वर्षापासून पण ती दररोज एक वात लावायची 12 वाती 12 दिवस लावायच्या गुरुपुष्यमृताच्या दिवशी. एकूण तर तुम्हाला सांगितले ना अनुभव तुम्ही ते विचार विचार वास्तूच्याच ताई सांगतात ना आपल्या. वास्तूच्या काही हं. आणि तसं तुम्ही विचारतात ना तर त्याच्यामुळे की नाही दुसऱ्याला खूप हे होतंय. हां. त्याचं म्हणजे काय यूज कामाला येते त्याच्या त्या गोष्टी तुम्ही विचारल्यामुळं. हां. मग ते तुम्ही काय केलं मग गुरुपुष्यामृत पासून सुरू केलं का त्या रोज? त्या दिवसपासूनच केलतं बघा. रोज आणि हे 1 नंतर 2 नंतर 3 असं. 12 दिवस लावल्या. पण त्यांनी 13-14 सांगितले मी तसं नाही केलं. 12 पर्यंत लावल्या आणि पुन्हा एक उतरती लावली अशी. अच्छा त्यांनी नंतर मग थोडंसं 11 मग 10 असं करत गेल्या. हो. हां. आणि त्याचा मला थोडासा अनुभव पण आल्याने वाटायला. मी थोड्या दिवस केलं. मग ते पण थोडं कशासाठी केलं तुम्ही ते? ते आमचे पैसे हे झालेले होते 10-15 वर्षापूर्वीचे. पण मला उगीचच वाटत होतं, हां. बघावं करून काय फरक पडायला. ते तर देवाची सेवा आहे. बरोबर. आपल्याला म्हणजे त्याची आशा नव्हती, पण देवाचं पण करण्यात येते, सेवा पण येते आणि आलं तर आलं असं म्हणून बघावा हां. अनुभव म्हणून मी करून बघितली होती. हां, हां, पण हां, हां. तर ते 20 वर्षापूर्वी पैसे गेलेले होते आमचे 5 का 7 लाख. तर अच्छा. त्याचं थोडं असा क्लू भेटलाय बघा आता, की ते लोकं म्हणजे मिळतील, मिळतील, मिळतील म्हणजे आता हां. ते. म्हणजे तुम्ही ते विचारतात औषधाचं कोणाच्या बी की काल परवा दिवशी एक सांगितलं होतं बघ खोकल्यासाठी औषध हां, तर पतंजलीचे. ताईंनी सांगितलं मला. हां. तर तसं हे केलं ना सांगितलं विचारल्यामुळं दुसऱ्या पण सेवा करायला त्याचा फायदा होतो ना. फायदा होतो. अगदी आहे की नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. आपल्यामुळं दुसऱ्यांना पण म्हणजे हे व्हावं त्याचं. हो, तुमच्या हो. विचारण्यामुळं खरंय, दुसऱ्यांना त्याचं खरंय. खूप खूप हे होतं त्याचं कामाला येते ती गोष्ट. आहे की सगळ्यांनाच नाही? त्याचा उपयोग होतो. हो. सेवा तर ही तुमची मोठी मोठी आहेच. पण ही दुसरी पण 2-3 सेवा व्हायला त्याच्यात त्याच्यात. किती आहे की नाही? सुंदर दुसरी अनुभव. म्हणजे तुम्ही इतकं जे सांगताय ना, हां. त्यामुळे खूपच छान वाटतंय. सगळेच अनुभव ऐकते मी आणि सगळे पण आलेले पण आहेत मला. पण हां. माझं एक उद्दिष्ट आहे, की मला वाटतं, की दुसऱ्यांचे दुःख दूर करावे. फक्त एवढं राहावं वाटतंय आणि महाराजांनी तसंच माझ्याकडून करून घेत राहावे. हां, हां. दुःख निवारण करायचं खरंय, कार्य खरंय. करून घ्यावं असं वाटतंय म्हणजे मला नेहमी बरोबर, वाटतं. बरोबर. हां. आपल्यापुरती सेवा मर्यादित काय कामाची? बरोबर आहे. मी हे शेअर हं. करते हां ताई. हो, हो, हो. हां, श्री स्वामी समर्थ ताई. हो, श्री स्वामी समर्थ. हं.